नमस्कार मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसली या मालिकेच्या पुढच्या प्रोमोमध्ये आता दुष्यंतला खूप असं मधमाशांनी चावलेले असते। त्याच्या अगदी चेहऱ्यातून वगैरे सगळे काही तोंडातून रक्त निघत असते आणि सगळ्या ठिकाणी जखमा झालेल्या असतात। तेव्हा दुष्यंत जेव्हा घरी येतो तेव्हा तो इतका चिडलेला असतो। घरी जेव्हा आलेला असतो तर आई समोर जयकांत समोर म्हणतो की बघितलंस का तुमच्या गावात आल्यानंतर काय झाले, आणि जोरात आई ग असं ओरडतो। तेव्हा आता तेथील जो नोकर आहे तर तो बाळजाबाईला म्हणतो की मला असं वाटतं की दुष्यंतरावांना अगदी ते मोहोळ चावलेले दिसते। तेव्हा बाळजाबाई आता खूप घाबरते। दुष्यंत आता चक्कर येऊन खाली पडतो तर बाळजाबाई म्हणते की अरे याला चक्कर आली, तो खाली सुद्धा पडला। म्हणून आता दुष्यंत हा बेशुद्ध झालेला असतो आणि बाळजाबाई खूपच घाबरते। त्यानंतर आता इकडे कृष्णा घरी आलेली असते तर आता तिची आई तिच्यावर ओरडते की तू आज जो काही पराक्रम केला तो आणखीन कुणाला भारी नाही न पडला। त्यानंतर मात्र दुष्यंत हा रूममध्ये असतो, तो शुद्धीवर येतो तर आता बाळजाबाई त्याला विचारते दुष्यंत अरे हे सर्व कोणी केले, त्याचं नाव सांग फक्त। त्यानंतर आता इकडे कृष्णा आईला म्हणत असते की जो काही पाहुणा आलेला आहे ना तो घोंगाट पाहुणा, त्याला हे मोहोळ चावले। तेव्हा लगेच भक्ती विचारते की म्हणजे त्या बाळजाबाईच्या लेकाला। त्यानंतर आता इकडे बाळजाबाई दुष्यंतला विचारत असते की हे बघ तुझी अशी अवस्था कोणी केली, आणि नाही त्याला मी मध लावून उन्हामध्ये उभं केलं तर मी सुद्धा नावाची बाळजाबाई नाही। तर इकडे कृष्णाने आता बाळजाबाईच्या मुलाला हे सर्व मोहोळ चावलं असं सांगितल्यानंतर तिच्या आईला तर खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।